काँग्रेसच्या गोटातून आता एक महत्त्वाची बातमी। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 16 तारखेपासून सुरू होणार आहे। नवीन सरकारचं हे पहिलं अधिवेशन असेल। मात्र काँग्रेस पक्षानं अद्यापही गटनेता दिलेला नाही। सत्तेमधील आणि महाविकास आघाडीमधील दोन्ही पक्षांनी आपला गटनेता निवडलेला आहे। मात्र अद्यापही काँग्रेसच्या गटनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। प्रतिनिधी जुई जाधव या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। जुई, काँग्रेस पक्षानं अद्यापही गटनेता निवडलेला नाही, विलंब का नेमका लागतोय आणि काँग्रेस हायकमांड कधीपर्यंत याची घोषणा करू शकतं? अगदीच ऋतुजा, विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का बसला, कारण का काँग्रेसचे सगळ्यात कमी आमदार निवडून आले। लोकसभेला एक चांगली कामगिरी करून देखील मात्र जशा जशा बैठका पार पडल्या, विजेत्या आमदारांच्या नंतर पराभूत झालेल्या आमदारांच्या गटनेता ठरवण्याचे सर्व अधिकार हे त्या बैठकांमध्ये ठरलं दिल्ली हायकमांडला द्यायचं, म्हणजेच अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना। आता हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, विधिमंडळाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। 16 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होते। महाविकास आघाडीचे जे इतर दोन पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यांनी त्यांचे गटनेते दिले आहेत। मात्र काँग्रेस पक्षाने अद्यापही आपला गटनेता दिलेला नाही। अशी चर्चा समोर येते की जे माजी विरोधी पक्षनेते होते विजय वडेट्टीवार, त्यांनाच गटनेता करायचं, मात्र त्यांच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही। काँग्रेसचे जे दिल्लीचे वरिष्ठ नेते आहेत, म्हणजेच मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत की महाराष्ट्राच्या गटनेतेपदी कोणाची निवड करायची। मात्र अद्यापही ती बैठक झालेली नाही। अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते की कदाचित महाराष्ट्राचे नेते दिल्ली दौरा करू शकतात येत्या काही दिवसांमध्ये आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन जे कुठलं नाव असेल गटनेत्याचं ते विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नक्की करून येतील। बाळासाहेब थोरात तर काल दिल्लीतच आहेत, नाना पटोले नागपुरात आहेत, मात्र ते देखील दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये काँग्रेसचा गटनेता कोण असेल हे नाव सगळ्यांसमोर स्पष्ट होईल। ऋतुजा, त्यामुळे अगदी थोड्याच दिवसात आता दिल्लीमधनं अंतिम फैसला याचा होण्याचा अंदाज आहे। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।